जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा बसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. मुंडकोपनिषद आपण पाहत आहोत. त्यामध्ये शौनक ऋषीने विचारलेले प्रश्न आणि अंगिरा ऋषीने त्याला दिलेले उत्तरं, अशा प्रकारचा हा गुरु शिष्य संवादाप्रमाणे असणारं हे उपनिषद आहे. या उपनिषदातला मूळ जो शांतिपाठ आहे तो आपण सुरुवातीला म्हणूया आणि मग उपनिषदाला सुरुवात करूया. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः. स्थिरैरङ्गैस्तुष्टुवंशस्तनुभिर्व्यशेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तारक्षो अरिष्ठनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. अथर्ववेदाच्या अंतर्गत असणारं हे उपनिषद आहे आणि अथर्ववेदाच्या शौनकी शाखेतलं उपनिषद आहे. मुंडकोपनिषद याचं नाव आहे. त्यामध्ये 3 मुंडक आहेत आणि प्रत्येक मुंडकामध्ये 2-2 खंड आहेत, म्हणजे 6 खंड आहेत. त्यापैकी प्रथम मुंडकाचे जे 2 खंड आहेत, खंड 1 आणि खंड 2, याचा विचार आपण आत्तापर्यंत केला. आज जो आहे तो आपल्याला पुढचा भाग घ्यायचा आहे, म्हणजे द्वितीय मुंडकाचा प्रथम खंड. आता आपण जो अगोदर जे पाहिलं त्याचा थोडासा विचार करूया. प्रथम मुंडकामधल्या प्रथम खंडामध्ये 2-3 श्लोक येऊन गेले पहा. त्यामध्ये अपराविद्या काय आणि पराविद्या काय याचा उल्लेख झाला. शौनकाने प्रश्न विचारले होते सुरुवातीला, कस्मिन् भगवतो विज्ञाते सर्वम इदम विज्ञातम भवती इति. कस्मिन् भगवो विज्ञाते. भगवो म्हणजे भगवान. ते अंगिरा ऋषींना भगवान म्हणतात. की कस्मिन् विज्ञाते, काय जाणल्यानंतर या जगामध्ये सर्वम इदम विज्ञातम भवती, या जगामधलं मी सगळं जाणलं असं होतं, असं काय आहे ते मला तुम्ही सांगा. आता अंगिरा ऋषी त्याचं उत्तर देतात. तस्मै स होवाच. त्यांना उत्तर देतात, द्वे विद्ये वेदितव्ये इति भस्म यत्तत् ब्रह्म विदो वदन्ति पराच एव अपराच. 2 विद्ये, 2 प्रकारच्या विद्या या जगामध्ये आहेत. त्या मी तुला खात्रीलायक आणि निश्चितपूर्वक सांगतो. यत ब्रह्मविदो वदन्ति, जे ब्रह्मविद आहे, जे ब्रह्माला जाणणार आहेत, ज्याने ब्रह्म काय याचा साक्षात अनुभव घेतलेला आहे, ते वदन्ति, ते सांगतात. त्याप्रमाणे 2च विद्या आहेत, एक पराविद्या आणि दुसरी अपराविद्या. आता परा आणि अपरा याच्यातला भेद जो आहे तो सुद्धा सांगितलेला आहे. मागच्याच आपण एक श्लोक वेगळा पाहिला होता की 4 वेद, ऋक यजु साम आणि अथर्ववेद, हे 4 वेद आणि 6 शास्त्र, निरुक्त छंद, हे सगळे शास्त्र जे आहेत 6, त्याचा उल्लेख एका श्लोकामध्ये आला. आणि ते म्हणतात की यामधून जी विद्या आपल्याला मिळते ती अपराविद्याच आहे.
आता अपरा याचा अर्थ काय? अगदी सोप्या शब्दात आमच्या रामकृष्ण परमहंसाच्या शब्दामध्ये अपरा विद्या म्हणजे ज्या विद्येने आपलं पोट भरतं. अगदी सोप्या शब्दात ते सांगतात. ते संस्कृत पण फार कमी वापरतात रामकृष्ण परमहंस. अपरा विद्या म्हणजे ज्याने आपलं पोट भरतं, ज्याने 4 लोकांमध्ये वाहवा होती, ज्याने आपण प्रसिद्ध होतो. म्हणजे यामध्ये या सगळ्या विद्यांमध्ये परमेश्वराच्या प्राप्तीचा अंश आहे, त्याचा मार्ग आहे, पण त्या मार्गापर्यंत आपण पोचत नाही आणि म्हणून त्याला अपरा विद्या म्हणतात, असा त्याचा थोडक्यामध्ये अर्थ. आणि आता पराविद्या काय आहे असा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आता या खंडामध्ये प्रथम खंड द्वितीय मुंडकाच्या प्रथम खंडामध्ये देतात. आता मागच्याच आपण पाहिलं होतं की हे पराविद्या म्हणजे परब्रह्माचं कसं अविनाशी स्वरूप जे आहे ते कसं आहे ते सांगताना म्हणतात एका श्लोकामध्ये, अद्रेश्यम अग्राह्यम अगोत्रम अवर्णम अचक्षुः अश्रोत्रम अव्ययम आणि सर्वगतम. सर्वगतम म्हणजे ते परब्रह्म असं तत्व आहे की जे सर्वगतम म्हणजे सगळ्या ठिकाणी आहे. कुठलाही असं ठिकाणी नाही की ज्या ठिकाणी ते नाही. रीता ठावया राघवे विण नाही. त्याच्यानंतर अव्ययम, व्यय म्हणजे खर्च होणे, की ते परब्रह्म आता इतक्या वर्षापासून असल्यामुळे थोडंफार तरी खर्च झाला असेल असंही नाही, त्यामध्ये कुठलीही घट होत नाही, असं ते अव्यय तत्व आहे. अश्रोत्रम म्हणजे नुसतं कानाने ऐकून त्याबद्दलची सगळी कल्पना आपल्याला येईल असं सुद्धा ते नाही, म्हणजे त्याला कानसुद्धा नाही, म्हणजे इंद्रियसुद्धा नाही. त्याच्यानंतर अचक्षुः, आपण डोळ्याने जेवढे सगळे व्यवहार करतो, डोळ्याने जे काही पाहतो, डोळ्याने वाचून जे काही ज्ञान मिळतं ते सगळे अपरा विद्या आहे. पण हे परब्रह्म अचक्षुः आहे, म्हणजे या सगळ्या आपल्या ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांच्या पलीकडे असणारं हे परब्रह्माचं तत्व आहे. अग्राह्यम, ग्राह्य म्हणजे आपण म्हणतो ग्राहक. ग्राहक म्हणजे काय? दुकानात वस्तू आहेत, त्याला ग्राहक आले, त्याने पैसे दिले, त्याला त्या वस्तू आपण दिल्या. तसं हे परब्रह्म उचलून दुसऱ्याला दिलं असं नाही, आणि ते अविनाशी आहे असं ते परब्रह्म आहे. आता याच्या प्राप्तीचा मार्ग काय असा प्रश्न आहे या ठिकाणी. मग आता आपण म्हणजे प्रपंच जो आहे तो अपराविद्येने भरलेला आहे आणि परमार्थ जे आहे पराविद्येने भरला आहे. आता समर्थांच्या संदर्भात आपल्याला म्हणायचं म्हणजे समर्थ आपल्याला म्हणतात, प्रपंच परमार्थ दोन्ही केला तरी तुम्ही विवेकी. म्हणजे याचा अर्थ काय आहे? प्रपंचसुद्धा आपण केलाच पाहिजे, या प्रपंचात आहोत त्यामुळे तो आपण केलाच पाहिजे, आणि तो नेटका केला पाहिजे. नेटका कसा तो पण ते समर्थांनी आपल्याला शिकवलं. आणि मग तो परमार्थ जो आहे तो सुद्धा साधला पाहिजे, नाही तर हे पूर्ण जन्म इतक्या कष्टाने मिळालेला हा जन्म, हा नरदेह सगळं वाया जाणार आहे. आणि म्हणून समर्थ आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये सुरुवातीलाच आपल्याला गॅरंटी देतात, भक्तीचे योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. म्हणजे एकच भक्तिमार्ग असा आहे की ज्याद्वारे आपण परब्रह्म तत्वापर्यंत जाऊ शकतो. आता या आजचा जो प्रथम खंड आहे द्वितीय मुंडकाचा प्रथम खंड, आता त्यामध्ये पराविद्याचं वर्णन केलं आहे. पराविद्या म्हणजे काय? आता आपल्या लक्षात आलं, पराविद्या म्हणजे जी आपल्याला परब्रह्माच्या स्वरूपाचं ज्ञान करून देते आणि त्यापर्यंत आपल्याला घेऊन जाते, ती पराविद्या. आता त्याच्याबद्दल सांगतात पराविद्येच्याबद्दल, तत् एतत् सत्यम यथा सुदीप्तात् पावकात् विस्फुल्लिंगाः सहस्रशः प्रभवन्ते स्वरूपाः तदाक्षरात् विविधाः सौम्य भावाः प्रजायन्ते तत्र चैवापियन्ति. आता वेगवेगळे शब्द फोडून आपण पाहिलं त्याचा अर्थ लगेच लागतो आपल्याला. तद एतत् सत्यम, तद एतत् सत्यम म्हणजे त्याच्याबद्दल हे सत्य आहे. यथा सुदीप्तात, सुदीप्त म्हणजे काय? एखादा प्रज्वलित असा अग्नी. सुदीप्तात पावकात, पावकात म्हणजे पावक म्हणजे अग्नी. आता अग्नीच्या ज्वाळा ज्या आहेत त्यामधून निर्माण झालेलं सुदीप्त विस्फुल्लिंग. विस्फुल्लिंग म्हणजे काय? अग्नी जेव्हा प्रज्वलित होतं, जुन्या काळामध्ये जे स्टोव्ह होते त्याच्यापूर्वी गॅस आपलं शेगड्या होत्या, त्यामध्ये ठिणगाऱ्या निघायच्या, ठिणग्या निघायच्या. तर ती प्रत्येक ठिणगी या त्या अग्नीचंच रूप आहे. सहस्रशः प्रभवन्ते स्वरूपः. सहस्रशः म्हणजे हजारो ठिणग्या त्यामधून जसं निघतात, विस्फुल्लिंगाः त्या ठिणग्या निघतात, तसं प्रभवन्ते नाना प्रकारची सृष्टी ही निर्माण झालेली आहे. कोणापासून झाली? तर अक्षरात. अक्षरात म्हणजे ही
या ठिकाणी पंचमी आहे. पंचमी म्हणजे अपादान, की त्यापासून वेगळी झाली. त्या अग्नीपासून एक छोटी ठिणगी निघाली. आता ती ठिणगी म्हणजे हे सगळं विश्व आहे. आणि मग त्या परब्रह्मापासून हे तयार झालं. कसं? विविधा नाना प्रकारच्या गोष्टी निर्माण झाल्या. प्रजायन्ते म्हणजे उत्पन्न होतात. तसं आणि शेवटी काय, कशापासून निर्माण झाल्या? त्या मूळ अग्नितत्वापासून ठिणग्या निर्माण झाल्या. आता या ठिणग्या गेल्या कुठे असं म्हणाल तर त्या ठिणग्या पुन्हा त्या अग्नीमध्ये प्रविष्ट झाल्या. म्हणजे मुळामधून जिथून निर्माण झाल्या तिथेच त्यांचा लय झालेला आहे. एक चांगलं उदाहरण आहे झोपडीमध्ये. आता आपण झोपडी पण फार कमी पाहतो. झोपडीमध्ये छताला जे काही गवत लावलेलं असतं किंवा काय जे असेल, वर काही वाढलेलं काही गवत असतील, पेंड्या असतील, त्यामध्ये एखादं छिद्र पडलं तर सूर्याची किरणं त्यामध्ये त्या झोपडीमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतात. एखाद्या ठिकाणी प्रकाशाची झोत त्यामधून आपल्याला येताना दिसते. आता जेव्हा आपण ते छिद्र आहे ते बुजवतो तेव्हा ते आत येणारं प्रकाश किरण आहे ते कुठे गेलं असा प्रश्न विचारला तर ते प्रकाश किरण आहे ते ज्या सूर्यापासून ते उत्पन्न झालं होतं त्याच सूर्यामध्ये त्याचा लय झालेला आहे. म्हणजेच की ज्यापासून जे निर्माण झालं ते त्यामध्येच पुन्हा विलीन झालं. आता निर्माण होणं म्हणजे उभारणी आणि पुन्हा त्यामध्ये लय होणं म्हणजे संवारणी. समर्थांच्या भाषेमध्ये उभारणी आणि संवारणी म्हणजे जिथे काहीच नव्हतं तिथे फक्त एक कल्पना आली, मनामध्ये विचार आला आणि त्यापासून हे सगळं परब्रह्म निर्माण झालं. हा सगळा खेळ सुरू झाला भगवंताचा. म्हणून जीव, जगत आणि माया हे 3 शब्द लक्षात घ्यायचे. जीव, जगत आणि माया. आता हे जगत जे आहे ते कशाचं निर्माण झालं? मायेमुळे झालं. त्या मायेचा स्वीकार परब्रह्माने केला आणि त्या मायेचा स्वीकार केल्यामुळे हे सगळं जगत निर्माण झालं. आणि शेवटी जेव्हा परब्रह्म हे सगळं आपल्यामध्ये ओढून घेतं, आकृष्ट करतं, आपल्यामध्ये विलीन करून घेतं, तेव्हा फक्त तो एकच राहतो. अहमेवा समेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परम पश्चादहम यदेतच यो अवशिष्टेत सोऽस्म्यहम. जे शिल्लक राहतं ते फक्त मीच आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये हे झालं असं वाटतं. अरे जे झालेच नाही त्याची वार्ता पुससी काही आहे ओवी आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये. त्याप्रमाणे आता इथे सांगितलेलं आहे. म्हणजे जसं हा अग्नी त्या अग्नीपासून ठिणग्या झाल्या तसं या परब्रह्मापासून प्रभवंते म्हणजे वेगवेगळ्या रूपाने हे जग निर्माण झालं. कसं? अविनाशी तत्वापासून विविधा म्हणजे नाना प्रकारचा भाव असलेलं हे सगळं प्रजायन्ते उत्पन्न होतात. आणि शेवटी अपियंती च तत्र अपियंती म्हणजे ते त्यामध्ये पुन्हा विलीन होतात. असा हा पहिला मंत्र यामधला आहे. म्हणजे पराविद्या जे आहे ते आपल्याला सांगतात. त्यामधला हा पहिला मंत्र या ठिकाणी सांगितलेला आहे. आता दुसऱ्या मंत्राचा आपण विचार करू. आता परब्रह्म पुरुषोत्तमापासून अविनाशी पुरुषोत्तमापासून हे जग उत्पन्न झालं आणि शेवटी ते त्यामध्येच लीन होतं. आता हीच गोष्ट पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट करून सांगितली या उपनिषदामध्ये. कारण गोष्टी अवघड आहेत त्यामुळे ते एकच गोष्ट 2-2, 3 सांगतात किंवा त्याचा प्रभाव आपल्यावर व्हावा आणि ते स्पष्टपणे आपल्या लक्षात यावं. आता जो मंत्र आहे त्याचा आहे दिव्यो ह्यमूर्तः पुरुषः सबाह्याभ्यंतरो ह्यजः अप्राणो ह्यमनः शुभ्रो ह्यक्षरात् परतः परः. त्याचा अर्थ काय? दिव्यो ह्यमूर्तः पुरुषः. दिव्य असा पुरुष म्हणजे पूर्ण पुरुष तो परब्रह्म. अमूर्त तो कसा आहे त्याच्याबद्दल सांगतात. तो आकाररहित आहे म्हणजे तो निर्गुण आहे, निराकार आहे. सबाह्य अभ्यंतरही म्हणजे या सगळ्या जगतामध्ये तो त्या जगताच्या बाहेरसुद्धा आहे आणि जगतामध्ये सुद्धा आहे. ज्या ज्या वस्तू आहेत त्यामध्ये तो आहे आणि त्या नसत्या तरी पण तो आहे. तसं त्याचं स्वरूप आहे. पुन्हा म्हणतात तो कसा आहे? ह्यजहा म्हणजे अज म्हणजे तो जन्ममृत्यूरहित आहे. विकाराच्या अतीत आहे. विकार जे आहे ते विकार कसे असतात ते विकाराचं पण उदाहरण दिलं आहे आपल्या शास्त्रामध्ये. निरुक्त नावाचं जे आहे 6 शास्त्रामध्ये निरुक्तकार त्याच्यामध्ये वार्षायणी ऋषी जे आहेत ते म्हणतात की हे विकार कसे आहेत तर ते 6 प्रकारचे आहेत. षड्विकार त्याला षड्भाव विकार असं म्हणतात. त्याचं संस्कृतमध्ये जो मंत्र आहे तो जायते, अस्ति, विपरिणमते, वर्धते, अपक्षीयते आणि विनश्यती. जायते म्हणजे जन्म घेणं. अज म्हणजे जो जन्म घेत नाही.
आता जो जन्म घेत नाही त्यापासून सृष्टी निर्माण होते. म्हणजे त्याचा जो नियम आता मी जन्म घेत नाही तो नियम त्याने मोडला. कशामुळे मोडला? त्या मायेमुळे मोडला. मायेच्या साह्याने त्याने जन्म घेतला. मग त्याला जायते म्हणजे जन्म घेणे असती. आता जन्म झाला म्हणजे आहे. आपण विचार छोटं बाळ काल जन्मलेलं तर कुठे आहे? त्या खोलीमध्ये आहे. म्हणजे आता अस्ति म्हणजे त्याचं अस्तित्व त्या घरामध्ये जाणवू लागलं अस्ति. आता नंतर 2 वर्षांनी आपण जेव्हा जाऊन त्या मुलाकडे पाहतो, त्यांच्या घरी जातो, तेव्हा अरे हा तर किती लहान होता, मी याला खूप लहान पाहिलं, आता चांगला मोठा झाला आहे. त्याला काय म्हणायचं? विपरिणीमते म्हणजे त्याच्यामध्ये आता रूपांतर व्हायला लागलं. रूपांतर झाल्यानंतर लहानाचा मोठा झाला, मोठ्याचा तरुण झाला, वर्धते म्हणजे असं दिवसेंदिवस त्याच्यामध्ये त्याच्या शरीरामध्ये वाढ होत राहते. आता वाढ झाली नाही तर ते मृत आहे. वाढ होते म्हणजे ते सजीव आहे. आणि अपक्षीयते, अपक्षीयते म्हणजे क्षय होणे. आता क्षय होणे म्हणजे जसं जसं आपला वय वाढत जातं तसं तसं क्षय होतं. डोळ्याला दिसत नाही, कानाने नीट ऐकू येत नाही, हळूहळू आपली इंद्रिय काम करणं हळूहळू बंद करतात. त्याला म्हणतात अपक्षीयते. आणि शेवटचा 6वा जो विकार आहे या षडभाव विकारामध्ये विनश्यती म्हणजे हळूहळू तो मृत्यूकडे वाटचाल करीत असतो. म्हणजे त्या परब्रह्मापासून हे जे जग निर्माण झालं ते त्यामध्येच विलीन होतं. हे कसं होतं हे या मंत्रामध्ये सांगितलं. दिव्यो ह्यमूर्तः पुरुषः स अभ्यंतरो यजः अप्राणो ह्यमनः शुभ्रो ह्यक्षरात परतः परः. तो कसा आहे तर दिव्य आहे आणि पुरुष म्हणजे पूर्ण पुरुष असा तो आहे. पण तो अमूर्त आहे, आकाररहित आहे. आता आकाररहित असणारं परब्रह्म म्हणजे आहे तर भगवान श्रीकृष्ण समजा आकाररहित आहे. ते प्रत्येक ठिकाणी आहे. आणि मग त्याचा आकार आता तो जे आकाररहित आहे त्याच्याबद्दलचा विचार, त्याचं ध्यान, त्याच्याबद्दलचा आपल्याला दृष्टांत द्यायचा म्हणजे काहीतरी समोर आपल्याला दाखवावं लागतं. लहान मुलाला आकाश किती मोठं आहे म्हणजे आपण नुसते हात मोठे करून म्हणतो एवढं मोठं आहे. असं एवढं मोठं म्हणजे आपल्या हातामध्ये जेवढं अंतर आहे ते त्या लहान मुलाच्या कल्पनेप्रमाणे खूप मोठं आहे. म्हणून समर्थ आपल्याला दासबोधामध्ये सांगतात मुंगीचं मुताचा पूर. आता मुंगी किती आहे आणि मुताचा पूर म्हणजे कोणाच्या? त्या हत्तीच्या. म्हणजे ते हत्तीचं मूत्र किती असेल, त्याची व्याप्ती किती, आणि त्या मुंगीच्या दृष्टीने ते खूप मोठं आहे. तिला ते पुरासारखंच वाटतं. तसं परब्रह्म जे आहे ते जीवाला एवढं मोठं आहे असं सांगण्यासाठी काही ना काही दृष्टांत द्यावं लागतं. म्हणून त्याच्यासाठी आकार आहे. बाह्याभ्यंतरही म्हणजे तो समस्त जगाच्या आत आहे आणि बाहेर आहे. आता जो आत आहे तो बाहेर आहे म्हणजे दोन्ही कसं काय? याचा अर्थ आपण ईशावास्य उपनिषद आपण पाहिलं त्यामध्ये सुद्धा आहे. ते कसं आहे? तो जितका जवळ आहे तितकाच दूरसुद्धा आहे. तर दूरे तद्वंतिके. हे परब्रह्म माझ्यापासून खूप दूर आहे आणि ते परब्रह्म माझ्यामध्येच आहे. आता माझ्यामध्येच आहे याला साधकाला एक अवस्था गाठावी लागते. आणि ते माझ्यापासून दूर आहे हे बद्धाचं लक्षण आहे. त्याने कितीही प्रयत्न केला तरी तो त्या परब्रह्मापर्यंत पोहोचू शकत नाही. त्याच्यानंतर त्याला जाणून घ्यायचं असेल, मला एखादी गोष्ट जाणून घ्यायचं असेल तर माझं मन त्याच्याशी एकाग्र झालं पाहिजे. रस्त्यामध्ये काहीतरी दिसलं की मग ते पाहिल्याबरोबर माझ्या मनामध्ये आलं पाहिजे हे कुत्रं आहे का मांजर आहे असा प्रश्न आला तर आपल्याला स्पष्टपणे नाही हे कुत्रंच आहे, ही मांजर नाही. हे जसं आपण निश्चित करतो तसं ते त्याबद्दलचा विचार आपल्या मनामध्ये पक्का झाला पाहिजे. म्हणजे आपलं मन प्राण हे सगळं असल्यामुळे आपण त्या गोष्टी निश्चित करू शकतो. आता हे परब्रह्म कसं आहे ते शुभ्र. हा शुभ्र म्हणजे शुभ्र वर्ण आपण जसं म्हणतो ते शुद्ध आहे, विशुद्ध आहे. विशुद्ध म्हणजे विशेषत्वाने शुद्ध. भांडे घासले, भांडे स्वच्छ झाली, ते सगळे काय म्हणतो आपण स्वच्छ झाली. पवित्र झाली की नाही हे नाही सांगता. पवित्र केव्हा होतील ते सगळे भांडे जेव्हा आपण पूजेच्या तिथे आणतो तेव्हा त्याच्यावर 2-4 थेंब पाण्याचे प्रोक्षण करतो सोड्यामधून, तेव्हा ते मग पवित्र होतात. तेव्हा मग ते आपण देवासाठी वापरू शकतो. आणि मग देवासाठी वापरल्यानंतर जी भांडी आहेत ती पुन्हा आपल्याला ती घासून पुन्हा स्वच्छ करावं लागतात, पुन्हा ते पवित्र करावं. आता ते परब्रह्म कसं आहे? अमना म्हणजे मनरहित आहे. आता माणसाचं कसं जोपर्यंत मन एखाद्या इंद्रियाच्या कार्याशी निगडीत होत नाही म्हणजे त्या कार्याच्या बरोबर मन एकत्रित होत नाही, मनाचं आणि त्याचं दोघांचं एक मिलन होत नाही, तोपर्यंत ऐकू आलेला शब्द माणसाला ऐकू येत नाही, कानावर पडलेलं सुद्धा ऐकू येत नाही, डोळ्याने जे दिसत असतं त्याचा प्रभाव आपल्यावर होत नाही कारण मन तिथे नाही.
त्यामुळे माणूस कसा आहे, समर्थ म्हणतात की तो बसलेला दिसतो, ऐकताना दिसतो, पण तो नुसताच दिसतो, कारण तो त्या ठिकाणी मनाने नाही, तो त्या ठिकाणी फक्त शरीराने आहे. त्याला आमचे काय त्यांचं नाव पराशर, ते त्याला मणिराम म्हणतात. मणिराम म्हणजे मन. म्हणजे सगळे प्रवचन कीर्तन ऐकताना दिसतात, पण मणिराम जो है तो दुनिया भर का घूमते रहता है. मणिराम अपने दुकान में जाकर अपना हिसाब ही लगाता रहता है. म्हणजे असं मन सगळीकडे भरकटत असतं. चंचल मी मन कृष्ण रमाती बलवत धडा. आणि मग समर्थ म्हणतात, तरी का आवरावी उर्मी चंचळ मनाची. आता या चंचळ मनाची उर्मी का आवरावी लागते, हे सगळं जे आहे हा उपनिषदांचा विषय आहे. म्हणून या ठिकाणी हे सगळी लक्षणं सांगतात. आणि हे अक्षरात, अक्षरात म्हणजे क्षर आणि अक्षर, क्षरश्च अक्षर एवढं. क्षर म्हणजे ज्यामध्ये क्षय होतं, अक्षरामध्ये ज्यामध्ये काहीही फेरफार होत नाही, विकार उत्पन्न होत नाही. जे विकार आपण आत्ता पाहिले, षड्भाव विकार, जायते अस्ति विपरिणमते वर्धते अपेक्षीयते आणि विनश्यते, कुठलेच विकार ज्यामध्ये होत नाही ते अक्षरात. आणि मग त्यापासून परतरहा परहा, परतरहा परहा म्हणजे परतहा परहा म्हणजे आप आणि पर म्हणजे मी आणि दुसरा, पर म्हणजे दुसरा. आता जेव्हा दुसरा जे 2-3 असतात त्यामधला चांगला कोणता असा प्रश्न जेव्हा येतो, त्याला म्हणतो आपण सुपरलेटिव्ह डिग्री, की हा 3 मुलांमध्ये हुशार आहे, म्हणजे त्या दोघांच्या तिघांच्या तुलनेमध्ये हा श्रेष्ठ आहे. तसं हे परब्रह्म परतहा परहा ते अत्यंत श्रेष्ठ आहे, असं या दुसऱ्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. आता या दुसऱ्या मंत्रानंतर जो मंत्र येतो, तिसरा मंत्र आहे, त्याच्यामध्ये सांगतात. आता आत्तापर्यंत त्या निराकाराचे लक्षणं सांगितले. तो अश्रोत्र आहे, अमन आहे, अप्राण आहे, त्याला विकार आकार नाही, त्याच्यामध्ये विकार नाही, हे सगळं सांगितलं. आता त्यापासून हे जग कसं निर्माण झालं, म्हणजे आता भाषण कसं आहे की ज्यामध्ये हे नाही, ते नाही, ते नाही सगळं सांगतात, पण मग जिथे काहीच नाही मग तिथून हे निर्माण झालं कसं. आगाजे घडलेच नाही त्याची वार्ता पुससी काही, जे झालंच नाही, माया झालीच नाही, हे जग निर्माणच झालं नाही असं म्हणतात. आणि मग त्याची वार्ता पुससी काही. आत्माराम ग्रंथामध्ये अशाच प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत. नाशिवंत तितकेची देशी, आणि मधही ते घेऊन काय करावे, परी तुझं पासून टाकावे आणि तुझं न्यावे मध समागमे. नाशिवंत जे आहे ते तू त्याचा त्याग कर. या त्याग करण्यालाच मुंडक म्हणतात. एखाद्या गोष्टीचा त्याग करणं म्हणजे मुंडन. जसं केसांचं मुंडन करून आपण केस काढून टाकतो, तसं या ज्या गोष्टी ज्याची आपल्याला आवश्यकता नाही, ज्या गरजेच्या पण नाही, जे विनाकारण त्याला चिकटलेले आहेत, त्या सगळ्या काढून टाकणं याला मुंडन म्हणतं. म्हणून याचं नाव मुंडकोपनिषद असं आहे. आता सांगतात की ही सगळी लक्षणे सांगितली, मग आता त्यापासून हे परब्रह्म निर्माण कसं झालं. म्हणजे परमेश्वराची काहीतरी एखादी शक्ती असली पाहिजे, आणि ती सर्व शक्तिमत्ता म्हणजे या ठिकाणी घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या मागे तो आहे. वाळलेलं पानसुद्धा त्या वाऱ्याशिवाय ते हलत नाही. आपण म्हणतो उन्हाळ्यामध्ये विदर्भामध्ये अशी स्थिती असते की पडलेलं पानसुद्धा हलत नाही, कुठेच वाऱ्याचे झोतसुद्धा येत नाही, आणि प्रत्येकजण त्याची वाट पाहत असतो. आणि एकदा ती झोत आली, ते पान उडून जातं, आणि ते केव्हा उडून गेलं हे सुद्धा समजत नाही. म्हणजे ज्यामध्ये चंचल जे आहे, जे निर्विकार आहे, त्याच्यामध्ये चंचलत्व आलं, आणि चंचलत्व आल्याबरोबर बदल आला. म्हणजे हे जे सगळे षड्भाव विकार आहेत ते हळूहळू जसे दिसायला लागतात, तसं तसं हे जग निर्माण होतं. आता त्याबद्दल सांगतात. आता एतस्मात् जायते प्राणो मनः सर्वेंद्रियाणि च खं वायुर्ज्योतिरापः पृथ्वी ही विश्वस्य धारिणी. एतस्मात् म्हणजे याच परमेश्वरापासून, एतस्मात् म्हणजे पुन्हा पंचमी विभक्ती आहे यामध्ये, त्यापासून म्हणजे अलग होणं, त्यापासून वेगळं होणं, त्याच परमेश्वरापासून प्राण निर्माण झाला. आता मागच्या तुम्हाला उपनिषद आठवत असेल तर त्यामध्ये प्राण आणि रई असे 2 शब्द होते पहा, तोच प्राण या ठिकाणी आहे. आणि जायते म्हणजे उत्पन्न होतो. आणि काय उत्पन्न होतं, एक तर मन उत्पन्न होतं. मन म्हणजे अंतःकरण. आता अंतःकरण म्हणजे सगळं अंतःकरण सगळं चतुष्ट आलं, मन बुद्धी चित्त आणि अहंकार. आता हे झाल्यामुळे सर्वेंद्रियाणी, आता मन तयार झालं, बुद्धी झाली, पण ते बुद्धीने काय ग्रहण करायचं, बुद्धीने काय घ्यायचं,
त्याच्यासाठी काहीतरी इंद्रिय पाहिजे ना, ते घेण्यासाठी काहीतरी साधन पाहिजे, करणं पाहिजे. संस्कृतमध्ये त्याला करणं म्हणतो, तृतीया विभक्ती. तर ते साधन असेल तर मी डोळ्याने पाहू शकतो, ते साधन असेल तर मी कानाने ऐकू शकतो. मग ही सगळे जे इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय, ही निर्माण झाली. आता यांनी मग आता कशा कशाचा शोध लावला, काय काय त्याला दिसायला लागलं. खम म्हणजे आकाश, म्हणून खग आपण म्हणतो, खगोल, हे सगळं जे आहे, ख म्हणजे आकाश, खम. वायू, वायू पण आहे. ज्योतिही म्हणजे ज्योती, म्हणजे ज्या ठिकाणी प्रकाशाचं सोय आहे, दिसतं आपल्याला, ज्योती. नंतर आपहा म्हणजे जल. नंतर च विश्वस्य धारिणी, आणि ह्या सगळ्यांना धारण करणारी अशी पृथ्वी निर्माण झाली. पृथ्वी ही, मग हे सगळं त्यापासूनच निर्माण झालं. आता प्रश्न येतो की हे सगळं निर्माण झालं, हे तर आपल्याला एका मंत्रामध्ये सांगितलं, धारिणी. म्हणून धारिणी हे शब्द आहे. आणि त्यापासून मग आपला धरणीधर हा एक शब्द आला. धरणीधर हा, भूधर हा परब्रह्माचं एक वर्णन आहे, त्याचं सांगणं आहे की धरणीधर हा. धर हा म्हणजे त्याला धारण करणं, त्याला आपल्याजवळ ठेवणं, तर आपल्याला त्याच्यावर काय म्हणतात, त्याला शासन आपलं असणं, आणि म्हणून त्याने ते धारण केलेलं आहे. तर पृथ्वी म्हणजे ही पृथ्वी उत्पन्न झाली. आता या परमेश्वरापासून सगळं सूक्ष्म तत्व जे आहे ते कसं उत्पन्न झालं हे आता सांगितलं. म्हणजे वायू, अग्नी, हे सगळं कसं निर्माण झालं, अगदी पृथ्वीपर्यंत हे कसं निर्माण झालं हे सांगितलं. आता पुढे सांगतात, म्हणजे आता हे दृश्य जे आहे ते सगळ्याचं सांगितलं. आता विराट स्वरूप जे आहे ते कसं निर्माण झालं याचं सांगतात की जगामध्ये विराटाचं स्वरूप काय आहे, आणि ते विराटाचं दर्शन आपल्याला कसं होईल. विराट स्वरूपाचं दर्शन आपल्या ह्या डोळ्यांनी, म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या डोळ्यांनी होणार नाही. कानाने ऐकलं तरी आपले कान त्याच्या मूळ स्वरूपापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे ते स्वरूप या सगळ्या इंद्रियांच्या पलीकडे आहे. त्यामुळे भगवंताने सांगितलं, गीतेमध्येच आहे, दिव्य चक्षु ददामी ते दिव्य चक्षु. कारण ते तुझ्या ह्या डोळ्याने, चर्मचक्षुने तुला माझं ते स्वरूप पाहता येणार नाही. विश्वरूप दर्शनाच्या अध्यायामध्ये येतं आहे. आणि मग भगवंतांनी त्यांना दिव्य दृष्टी दिली. तेव्हा अर्जुनाने भगवंताचं त्याच रणांगणावर, ज्या ठिकाणी नंतर एवढं मोठं युद्ध झालं, 11 अक्षौणी 7 अक्षौणी कौरव आणि पांडवांच्या सैन्याचं युद्ध झालं, कितीतरी मृत्युमुखी पडले. 5 पांडव तसेच राहिले, आणि अजून 1, 2, 3 जण राहिले, बाकी सगळे त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. आता हे सगळं जे झालं त्याच्याबद्दल सांगतात की याचा म्हणजे आता विराट जे आहे ते भगवंताचं विराट स्वरूप जे आहे ते आता मी कसं पाहावं, कोणत्या डोळ्याने पाहावं, आणि ते स्वरूप काय आहे मला सांगा. मागे एकदा आमच्या सुनबाईबरोबर तिच्या ट्रेनिंगसाठी हैदराबादला गेलो होतो. ते काय तिथले फिल्म सिटी ज्या ठिकाणी आहे तिथेच त्यांचं ट्रेनिंग कॉलेज होतं, अपोलो हॉस्पिटल. आता दिवसभर ती ट्रेनिंगला जायची, मी रिकामा असायचा. मग मी तिथले मंदिरं वगैरे सगळं शोधत फिरायचं. त्या ठिकाणी एक मंदिर होतं ज्या ठिकाणी विराटाचे पूर्ण स्वरूप जे आहे, भगवंताचं विश्वरूप जे आहे ते त्या ठिकाणी दाखवलेलं होतं. ते विश्वरूप इतकं मोठं होतं की त्याची उंची, जो पुतळा होता त्याची उंची जवळपास 3 मजल्या एवढी होती. म्हणजे ती मूर्ती आणि त्याच्याभोवती 3 मजल्याची मोठी बिल्डिंग होती. जसं आपण भगवंताचं हे रूप पाहतो की ज्यामध्ये ब्रह्मा आहे, विष्णू आहे, शंकर आहे, सगळ्या देवता आहेत, देवी आहेत, हे सगळं आहेत, आणि तसं ते दर्शन त्या ठिकाणी झालं. आता इथे म्हणतात की या विराटाचं स्वरूप काय आहे ते आम्हाला सांगा. शौनक ऋषींचे प्रश्न आहेत. म्हणजे शौनक ऋषीसारखा विद्यार्थी मिळणं आणि त्याला लायक असणारे त्यांना शिक्षक मिळणं, हे दोन्ही दुर्मिळ योग जो आहे तो योग या ठिकाणी येतो. श्रीमद भागवतामध्ये शौनकादी ऋषीने विचारलेल्या प्रश्नांना सूतजीने उत्तर दिलं, आणि मग त्यातून हे सगळं भागवत जे आहे ते आपल्यापर्यंत आलेलं आहे. आता सांगतात या मंत्रामध्ये ते विराटाचं स्वरूप काय आहे. अग्निमूर्धा चक्षुषी चंद्रसूर्यो दिशः श्रोत्रे वाक् विवृताश्च वेदाः वायुः प्राणो हृदयं विश्वम् अस्य पदभ्यां पृथिवी ह्येष सर्वभूतांतरात्मा. विराटाचं स्वरूप वर्णन करून सांगतात. अस्य म्हणजे त्या विराटाच्या स्वरूपाच्या ठिकाणी मूर्धा म्हणजे काय, मस्तक. त्या विराटाचं मस्तक म्हणजे काय आहे ते अग्निमूर्धा. हा अग्नी ही त्याचं मस्तक आहे. म्हणजे मस्तकाच्या ठिकाणी
अग्नीची कल्पना केली विराटाच्या स्वरूपाची. त्याच्यानंतर म्हणतात चंद्र सूर्य. चंद्र आणि सूर्य, चंद्र हा आणि सूर्य हा हे दोन्ही म्हटलं तर पुल्लिंगीमध्ये येतात, पण त्यांचा आपण जेव्हा समास करतो तेव्हा चंद्र सूर्य, आता हे दोन असल्यामुळे चंद्र सूर्यो. आणि मग चक्षुषी, ते चंद्र सूर्य हे काय आहे, त्या विराटाचे दोन नेत्र आहेत. जसे आपले दोन नेत्र आहेत तसे त्या विराटाच्या स्वरूपाचे दोन नेत्र म्हणजे चंद्र आणि सूर्य. आपली पण ज्या नाड्या असतात त्यामध्ये सूर्यनाडी आणि चंद्रनाडी अशी नाडी असते, आणि मध्ये जी असते ती सुषुम्ना नाडी आहे. त्याचासुद्धा विचार मागे आपण घेतलेल्या एका उपनिषदामध्ये झालेला आहे. तिची लांबी किती, ती कुठे असते, ती सगळं वर्णन त्यामध्ये. नंतर आता डोळ्याचं झालं, चक्षुषी दोन नेत्र. मग आता दिशा, आता दिशा किती आहे, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. यामध्ये असणाऱ्या पुन्हा आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य, आणि त्यानंतर अध हा आणि उपरी, अध आणि ऊर्ध्व असे म्हणून 10 दिशा आहेत. आता या दिशांचं ज्ञान माणसाला कसं होतं आणि दिशांनी आपल्या मनावर कसे परिणाम होतात. एखादा आवाज आला की आपण त्या दिशेकडे पाहतो, म्हणजे आवाज कुठून आला त्या दिशेकडे आपण पाहतो. तर या सगळ्या दिशा, आणि म्हणजे शब्दामुळे त्या दिशा कळतात. आता काही आपल्या इतिहासात सुद्धा असे काही उदाहरण आहेत पहा, की जो शब्दाने बाण मारलेला आहे तो त्या राजाला लागलेला आहे. खूप उदाहरण आहेत. त्यांचे डोळे बांधलेले आहेत, हातामध्ये धनुष्यबाण आहे, पण हा लक्षवेधी असं त्याच्यामुळे शब्द आहे. लक्षवेधी, अर्जुन लक्षवेधी. ते पाहिल्याबरोबर त्यांनी डोळे बंद असताना सुद्धा त्याकडे बाण मारला आणि तो बाण जाऊन लागलेला आहे. तसं लक्षवेधी म्हणजे हे जे आहेत की या दिशा जे आहेत त्याचे दोन्ही कान आहेत. आता कान दोनच आहेत, पण 10 दिशांचा समाचार हे दोनच कान घेत असतात. पुन्हा आपल्या पृथ्वीराजाचं लक्षात घ्या, हजारो कान मला तुम्ही द्या असं त्यांनी मागितलेलं आहे. तर हजारो कान म्हणजे याचा अर्थ माझ्या कानामध्ये हजारो कानाने जे ऐकलं जातं तेवढी शक्ती मला द्या. म्हणजे भगवंता तुमच्या लीला, तुमचे जे बाललीला आहेत, तुमचं जे आत्तापर्यंत घडलेल्या सगळ्या घटना आहेत त्या मला श्रवण करायला मिळतील. आणि मग म्हणतात पुढे विवृत्ताः वेदाः. आता वेद जे आहेत त्याचं विस्तृत असं वर्णन जे आहे, आता जे वर्णन आहे ते आपण वाणीनेच करतो. वर्णन म्हणजे काही आपण कानाने करत नाही, वर्णन म्हणजे काय आपण जिभेने करत नाही. वर्णन हे वाणीचाच भाग आहे, आणि म्हणून त्याला आपण वाणी यस्य काय म्हणतो, आपण भागवताला काय म्हणतो, ते भगवंताचं वाणी रूप आहे. वाणी स्वरूप भगवंत त्या ठिकाणी आहेत, म्हणजे ते उच्चारलं गेलं. आणि वाङ्मयीन मूर्ती आपण म्हणतो, वाङ्मयीन मूर्ती. आपण जेव्हा धुळ्याला जातो तेव्हा त्या ठिकाणी समर्थ वाग्देवता मंदिर आहे. समर्थ वाघ देवता मंदिर. समर्थांच्या वाणीनी जे जे निघालं त्यातून जे ग्रंथ निर्माण झाले त्या ग्रंथाचं सगळं संकलन त्या ठिकाणी आहे, म्हणून त्याला समर्थ वाग्देवता मंदिर असं म्हणतात. तसं या ठिकाणी वाक म्हणजे वाणी. आता या वाणीने काय केलं, निवृत्ता वेदाः म्हणजे सगळ्या वेदांमध्ये जे जे आहे, वेद असतील शास्त्र असतील, या सगळ्यांमध्ये आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये जे जे आपल्या ऋषीमुनींनी सांगितले आहे ते सर्व म्हणजे ती विराट स्वरूपाची वाणी आहे. आता वायुः प्राणः. आता प्राण आपण जसं आपलं शरीर म्हणतो माझ्यातला प्राण निघून गेला, माझ्यातला प्राण आला, प्राण फुंकला, मग तो जागा झाला. जेव्हा फर्स्ट एड असतो तेव्हा त्या ठिकाणी फर्स्ट एड दिल्यानंतर ती जी तो जो माणूस असतो ॲक्सिडेंटमध्ये कुठे, त्याची जी हालचाल बंद झाली असते ती पुन्हा ती सुरू होते. आणि मग त्याला आपण काय म्हणतो, त्याच्यामध्ये प्राणाचा संचार झाला, तो हालायला लागला, हातपाय हलू लागले, तो उठून उभा राहिला, इकडे तिकडे पाहू लागला, म्हणजे प्राणाचा संचार. सकळा उठवी बळे आपण म्हणतो, भीम सकळा उठवी बळे. कशाने उठवी, कारण तो प्राणाचा संचार त्याच्यामध्ये, महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे. तसं वायू हे जे प्राण आहे. आणि मग म्हणतात विश्वम हृदयम पदभ्याम. आता विश्वाचं हृदय ते कुठे ते सांगतात, पदभ्याम दोन्ही पायांपासून. आता पृथ्वी जी आहे ती पृथ्वी उत्पन्न झाली, या विराटच्या स्वरूपामध्ये पृथ्वी उत्पन्न झाली. एषही हेच सर्व भूतांतरात्मा, सर्व प्राण्यांचा अंतरात्मा. सगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी जो आत्मा आहे आपण त्याला जीवात्मा
आणि परमात्मा असे दोन नाव देतो, किंवा जीव आणि परमात्मा तत्व. तर जीवात्मा म्हणजे त्या परमात्म्याचं एक तत्व, जो एक अंश आहे, तो माझ्यामध्ये आहे, तो या सृष्टीमध्ये सगळीकडे आहे, चेतन असो अचेतन असो त्याच्या ठिकाणी आहे. आणि या सगळ्यांचं जे मूळ स्रोत आहे ते म्हणजे ते परब्रह्म आहे. आणि म्हणून आपण पाहतो की या विराट स्वरूपाच्या वर्णनामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी समर्थाने सुद्धा केलं आहे, आणि गीतेमध्ये तर खूपच छान विश्वरूप दर्शन नावाचा पूर्ण अध्यायच आहे त्या ठिकाणी. आता आपल्या विष्णू सहस्रनाम जे आहे भगवंताची 1000 नावं भागवतामध्ये आलेलं आहे. पहिल्या स्कंदामध्ये जेव्हा हे सगळं युद्ध झालं तेव्हा भगवंतांनी त्या सगळ्या पांडवांना घेऊन त्या रणांगणावर गेले, आणि जिथे ते शरदशाहीवर भीष्म पडलेले होते त्या ठिकाणी जाऊन त्यांचं दर्शन घेतलं. आणि धृतराष्ट्र नाहीच आहे तिथे, हे सगळे पांडव होते. आणि त्यावेळेस ते त्यांना म्हणतात की आता तुम्ही काहीतरी आम्हाला उपदेश करा. तेव्हा भीष्म ते सगळं उपदेश करतात, आणि त्यामध्ये भीष्मांच्या तोंडून निघालेली हे विष्णू सहस्रनाम आहे. आता विष्णू सहस्रनाम हे किती प्रभावी आहे याच्याबद्दल वेगळं सांगायला नको. आमचे गोरट्याचे आप्पा वरदानंद भारती, स्वामी वरदानंद भारती म्हणजे अनंत दामोदर आठवले, ज्यांनी आपलं दासबोध विवरणासारखे मोठमोठे ग्रंथ लिहिले, उपनिषदांवरचं सुद्धा व्याख्यान दिलं. त्याच्यानंतर तुमचं मनुस्मृतीसारखे त्याच्यावर सुद्धा भाष्य लिहिले आहे, आणि स्वतः ते डॉक्टर होते. आणि या सगळ्यामध्ये त्याचं श्रेष्ठत्व ते म्हणतात. त्यांना त्यांच्या एका मित्राने, पंजाबी मित्र होता, त्याने विचारलं की तुम्ही तुमची कोणती साधना केली की जेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष नारायणाचं दर्शन झालेलं आहे. आता नारायणाचं जे स्वरूप आहे आपण पाहतो, अजानुबाहू, त्या गुडघ्यावर हात पोचलेले आहेत, आणि निळ्या रंगाचं ते स्वरूप, ते चित्र आपण पाहतो. त्याचं दर्शन तुम्हाला कशामुळे झालं आणि तुम्ही काय केलं? ते म्हणतात मी काहीच नाही केलं, मला काहीच येत नाही. आता आपल्याला जर विचारलं तर आपण सांग नाही नाही, मी त्याचा 3, 4, 5 वर्ष अभ्यास केला, दिवस रात्र मी तोच अभ्यास केला, त्यामुळेच तर मी हे सांगू शकलो. आणि ते माझ्या बुद्धीने मी ते सगळं इतक्या चांगल्या प्रकारे सांगितलं, माझ्यासारखं तर कोणीच सांगत नाही. म्हणजे इथून आपली सुरुवात आहे. आणि ते म्हणतात मी दुसरं काहीच केलं नाही, पण मी फक्त रोज 12 वेळेस विष्णू सहस्रनाम म्हणत होतो. आता हे 12 वेळेस म्हणण्याचं विष्णू सहस्रनाम ते यांना कोणी सांगितलं त्याचाही विचार करा. जे वामन शास्त्री इस्लामपूरकर हे त्यांचे गुरु होते, आणि त्यांचे दुसरे गुरु म्हणजे आपले शिर्डीचे साईबाबा. त्यांनी सांगितल्याप्रमाणे रोज 12 वेळेस ते विष्णू सहस्रनाम म्हणायचे, आणि ते झालं की मग त्यांचा बाकीचा व्यवहार सुरू असेल. तर तसं ह्या विष्णू सहस्रनामामध्ये पहिला मंत्र जो आहे, ओम विश्वम विष्णुर वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू, याचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. आता जो आपण विचार करत आहोत की या विराटाचं स्वरूप, त्या मंगलाचरणाचा हा पहिलाच मंत्र विष्णू सहस्रनामामध्ये आहे. विश्वम म्हणजे संपूर्ण हे जगत जे आहे, ब्रह्मांड जे आहे, ते ज्याचं रूप आहे. आता ही दृष्टी यायला कितीतरी जन्म जावे लागतील आपले, तेव्हा ही दृष्टी येईल. पण आपण निदान सुरुवात केली तर काही ना काही 2-4 पावलं पुढे गेल्याशिवाय ते 100 किलोमीटर होतील तरी कसे. पण मी इथंच बसून राहिलो आणि मला आता 100 किलोमीटर जायचं आहे आणि मी काहीच करणार नाही, असं केलं तर काहीच होणार नाही. तसं विश्वम संपूर्ण जगत जे आहे हे ज्याचं रूप आहे त्याला विश्वम असं म्हणतात. म्हणून आता विष्णू सहस्रनामाचा सुरुवातीचा शब्द जो आहे तो विष्णू नसून विश्वम, कारण त्या मायेमुळे हे सगळं निर्माण झालं विश्वम. आणि मग दुसरा शब्द आहे विष्णू. आता विष्णू म्हणजे कोण? जो सगळ्या जागी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वस्तूमध्ये पूर्णपणे विराजमान आहे. तो अनेक रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे. प्रभ विष्णवे, प्रभ म्हणजे पुढे जो निर्माण होणार तो, आत्तापर्यंत जे काही निर्माण झालं ते, आणि आता संप्रत जे काही आहे ते सगळं माझं स्वरूप आहे, त्याला विष्णू असं म्हणतात. नंतर वषटकार. आता वषट काय आहे की वेदांमध्ये जेव्हा सगळे ऋचा असतात त्यामध्ये यज्ञाच्या वेळेस जे मंत्र म्हणल्या जातात त्या मंत्रामध्ये प्रत्येक मंत्रामध्ये वषट शब्द आहे. मग त्या वषट शब्दाच्याद्वारे मंत्रामध्ये अनेक आहुत्या आहुती दिल्या जातात. आता ही प्रत्येक आहुती आपण त्या यज्ञाच्या कुंडामध्ये देतो, त्या अग्नीला देतो, आणि तो अग्नी ह्या आहुती त्या देवापर्यंत नेऊन पोचवतात, ज्या देवाच्या प्रसन्नतेसाठी आपण यज्ञ करतो. वषटकार हा. आता पुढे त्या विष्णूचं स्वरूप, त्या विराटाचं स्वरूप काय? भूत भव्य भवत प्रभू हो. आता भूत म्हणजे आत्तापर्यंत जे जे काही निर्माण झालं ते, भवत म्हणजे आता जे निर्माण होत आहे वर्तमान काळामध्ये,
आणि भव्य म्हणजे भविष्यामध्ये जे जे निर्माण होणार आहे त्या सगळ्यांचा स्वामी, त्याच्या सगळ्यांवर ज्याचं शासन आहे, स्वामित्व आहे, तो भगवंत म्हणजे हे विराटाचं स्वरूप आहे. आता त्या परमात्म्यापासून या चराचर जगताची उत्पत्ती कोणत्या क्रमाने झाली असा प्रश्न पुढचा आहे. आता तो क्रम सांगतात. तस्माद अग्निः समिधो यस्य सूर्याः सोमात् पर्जन्यः औषधयः पृथिव्यां पुमान् रेतः सिंचति योषितायां बहवीः प्रजाः पुरुषात् संप्रसूताः. तस्मात अग्नी समिधो म्हणजे त्यापासून अग्नी निर्माण झाला. आता अग्नी निर्माण झाल्यावर अग्निदेव प्रगट झाले आणि मग त्या अग्निदेवाला मग समिधा. आता याच्यासाठी आपल्याला पुन्हा समर्थांच्याकडे जावं लागतं. दासबोधामध्ये 16व्या दशकामध्ये ज्यामध्ये सगळं पृथ्वी आप तेज वायू आकाश यांचं स्तवन आहे, त्याच्यामध्ये 16व्या दशकामध्ये जो 10वा समास आहे तो समास या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे समजण्यासाठी. ह्या तस्माद अग्निः समिधो यस्य सूर्यः सोमात् पर्जन्यः औषधयः पुमान् रेतः सिंचति योषितायां बहवीः प्रजा पुरुषात्. आता त्याच्यातल्या काही ओव्या मी तुम्हाला वाचून दाखवतो या ठिकाणी. तो समास मोठा आहे, 31 ओव्या आहेत त्यामध्ये पहा काय. भूमंडळ आळोने गोठले ते रविकिरणे वाळून गेले. म्हणजे दुसरा सूर्य असता तर भूमंडळ सगळं गोठून गेलं असतं आणि ते रविकिरणे वाळून गेले. म्हणजे सूर्याच्या किरणाने सगळं काही वाळून गेलं असतं हे चराचर भूमंडळ. मग सहजाची देवे रचिले उपाय असे. आता हे योग्य नाही म्हणून काहीतरी उपाय करावा, तो उपाय त्यांनी केला. म्हणून केला पर्जन्य काळ. म्हणजे खूप भूमी तापली, हाहाकार झाला, पिण्याला पाणी नाही. आणि मग त्या भगवंताने जो उपकार केला, आपल्यावर उपचार केला, तो म्हणजे म्हणून केला पर्जन्य काळ. पावसाळा निर्माण केला, थंड झाले भूमंडळ. कालपर्यंत खूप गरमी होती, पण आता अकोल्यात पाऊस पडल्यामुळे खूप छान वाटतं. आपण लगेच म्हणतो तसं पुढे काय उष्ण काही शीतळ शीतकाळ जाणावा. आता भरपूर पाऊस झाला, आता मग थंडीला सुरुवात झाली. आता शीतकाळे कष्टले लोक, खूप थंडी झाली की पुन्हा त्याचेही कष्ट. आणि करपून गेले वृक्षाधिक. म्हणजे जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा वृक्ष करपून गेले, आणि जेव्हा भरपूर झालं तेव्हासुद्धा पिकं नसले. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या प्रमाणात असल्या तर ते चांगलं आहे, आणि प्रमाणाच्या बाहेर झालं की ते मनुष्याची हानी आहे. आणि म्हणून शीतकाळे कष्टले लोक करपून गेले वृक्षाधिक. म्हणून पुढे कौतुक उष्ण काळाचे. आणि मग कधी एकदा हे थांबेल, कधी एकदा पाऊस थांबेल, कधी एकदा थंडी कमी होईल, कधी एकदा उन्हाळा येईल, असं करता करता मग त्याहीमध्ये प्रातःकाळ. आता प्रत्येक दिवसामध्ये 3 गोष्टी आहेत, प्रातःकाळ, माध्यान्हकाळ आणि सायंकाळ. शीतकाळ उष्णकाळ निर्माण केले. असं सगळं जग निर्माण केलं. आणि मग त्यामध्ये म्हणतात, आता जो शब्द आता या ठिकाणी आला, या मंत्रामध्ये आला आहे तो, आता ही सृष्टीचं विवरण. नाना रसे रोग कठीण म्हणून औषधी केल्या निर्माण. परंतु सृष्टीचे विवरण कळले पाहिजे. देहमुळं रक्त देत त्या आपाचे होती दात, आयसीची भूमंडळी प्रचित नाना रत्नांची. आता आपण दासबोध बाजूला ठेवू आणि आपल्या मंत्राकडे येऊ. हा 16वा दशक आणि 10वा समास या संदर्भात आपण वाचावा. आता अग्नी निर्माण झाला. यस्य समिधा. आता त्या अग्नीमध्ये टाकण्यासाठी समिधा निर्माण झाल्या. आता सूर्य म्हणजे हा सूर्य आहे, म्हणजे त्याच अग्नीपासून सोम म्हणजे चंद्र तयार झाला. आता एक सूर्य हा उष्ण आहे आणि चंद्र सोम हा जो आहे तो शीत आहे, थंड आहे. आता हे दोन्ही एकापासूनच निर्माण झाले. आता हे कशामुळे? दिवसा खूप ऊन असतं, रात्री खूप थंडी असते. आता दिवसाचं ऊन कमी व्हावं, त्याचं दाहकता कमी व्हावी म्हणून सूर्य चंद्र असे दोन्ही निर्माण झाले. आणि सोमात. आणि आता त्या चंद्रामुळे काय झालं? चंद्रापासून पर्जन्य. आता हे कसं होईल चंद्रापासून पर्जन्य? म्हणजे जेव्हा या समुद्रामध्ये खूप उन्हाळ्यामध्ये सूर्य तापत असतो तेव्हा त्या पाण्याच्या रूपांतर वाफेमध्ये होतं. आणि मग ते आपल्याला शाळेमध्ये होतं, खारे वारे मतले वारे काय ते अजूनही नाही समजलं, पण थोडंफार सांगता येतं. ते सगळे निर्माण झाले आणि त्यामुळे ते ढग निर्माण झाले. आता हे ढग कोणापासून झाले? ते ढग मेघ.
कारण त्या ढगामध्ये पाण्याचा अंश आहे. म्हणजे सूर्यामध्ये जरी उष्णता असली तरी त्यामध्ये 0% तरी काहीतरी काय म्हणतात त्याला पाण्याचा अंश असतो. जेव्हा 0% असतो तेव्हा तो नसतो असं म्हणतो, पण 5-10% असतो तेव्हा काही ना काही असतं. आपण रोजची ह्युमिडिटी पाहतो त्याप्रमाणे लक्षात घ्या. तर त्यापासून मग मेघ निर्माण झाले. आता ढग निर्माण झाल्याबरोबर ते ढग हलके असल्यामुळे वर आले आणि समुद्रावर असणारे ते ढग जे आहे ते वाऱ्यामुळे आपल्या पृथ्वीवर म्हणजे येऊ लागले, ते आले आणि मग तेव्हा थंडी प्राप्त झाली. तेव्हा त्या ढगापासून पाऊस निर्माण झाला. आता असा पाऊस निर्माण झाल्यानंतर या पृथ्वीमध्ये किंवा आपल्या शेतामध्ये जे जे जुनं बी पेरलेलं होतं त्याला अंकुर फुटायला सुरुवात झाली. हे जग कसं निर्माण झालं त्याचं हे उदाहरण आहे. मग ते अंकुर फुटायला लागले आणि मग त्या पुढचे व्यायाम औषधे नाना प्रकारचे औषधं निर्माण झाली. आता औषधं जे निर्माण झाली त्यामध्ये औषधाची जी शक्ती आहे, औषधाचं जे काही पराक्रम आहे तो कोणामुळे आहे, तो या चंद्रामुळे आहे. त्यामुळे लक्षात घ्या, तुमच्या कोजागिरीच्या वेळेस वगैरे काही काही ठिकाणी औषधं निर्माण करतात आणि त्या औषधं आणण्यासाठी बऱ्याच रोग्यांची त्या ठिकाणी गर्दी असते. आणि मग ते औषध घेतल्यानंतर मग हे जे वनस्पती आहे ते वनस्पती प्राशन केल्यानंतर आपले काय त्यांचं नाव बाळकृष्ण महाराज, बरोबर ना? राम काय ते रामदेव बाबाच्या बरोबर असतात ते बाळकृष्णाचार्य. ते सगळं सांगतात. ते सांगतात की यापासून हे वनस्पती आहे, त्यापासून हा फायदा होतो, यापासून हा फायदा होतो. मग अशी नाना प्रकारची औषधे निर्माण झाली. आता ती औषधे जेव्हा आपण खातो, त्याचं प्राशन करतो, या सगळ्या विश्वामधल्या असलेल्या गोष्टी जेव्हा प्राशन करतो, ते खाल्ल्याने काय होतं तर पुरुषाच्या ठिकाणी रेत निर्माण होतं. रेत म्हणजे वीर्य. पुन्हा प्राण आणि वै जे आहे ते त्या संदर्भात सांगितलेलं आहे. आणि जेव्हा पुरुष योषिता म्हणजे स्त्रियांच्या ठिकाणी सिंचती, ते रेत जेव्हा तो सिंचन करतो तेव्हा त्यापासून संतान उत्पत्ती होते. आता संतान उत्पत्ती होणे हे ब्रह्मदेवाचं कार्य. आता उत्पत्तीच झाली पण त्याकडे डोळे झाकून चालत नाही, म्हणून विष्णू निर्माण झाला. विष्णू जो पालन करणारा आहे, प्रतिपालन करणारा विष्णू आहे. ते वाढ म्हणजे जे ते आहे त्याचं पालन करणं, त्याला त्या त्या गोष्टी पुरवणं. मुलांनी खाल्लं की नाही हे पाहणं हे बापाचं जसं कार्य आहे, तसं प्रत्येकाला सगळ्या गोष्टी मिळतात की नाही हे पाहणं हे सुद्धा त्याचंच कार्य आहे. आता याबद्दल खूप सांगण्यासारख्या गोष्टी आहेत पण तेवढं सांगत बसत नाही. मग पुढे म्हणतात, संस्कृतमधली पण खूप छान एका साधूची आणि विंचवाची खूप छान गोष्ट आहे तिकडं. म्हणजे आता या प्रकारे पुरुषापासून स्त्रीच्या मदतीने म्हणजे पुरुष आणि प्रकृती यांच्या संयोगाने प्रजा निर्माण झाली, संतान उत्पत्ती झाली. आणि त्या परमपुरुषापासून वन्ही प्रजा त्या अग्नीच्या मधून मग ही प्रजा निर्माण झाली. आणि मग हे चराचर विश्व पुन्हा ते भरलेलं निघालं. जसं एखादं झाड उन्हाळ्यामध्ये वाढल्यानंतर त्याचा आता काही उपयोग नाही, त्याचे सगळे पालं वगैरे जे काय असेल ते जमिनीवर पडतो, तो कुजतो आणि मग कुजल्यानंतर ते खत निर्माण होतं. आणि मग जेव्हा त्यामध्ये बी आपण टाकतो तेव्हा त्या बीपासून पुन्हा ते वृक्ष निर्माण होतं. वृक्षापासून पानं, फळं, फुलं, बी आणि मग पुन्हा ते वृक्ष. म्हणजे असं हे सगळं एक चक्र जे आहे ते झालं. म्हणून 15वा अध्याय जे आहे तो 15वा अध्याय हे सांगतं आपल्याला, गीतेचा 15वा अध्याय. मग पुढे येतात की चराचर प्राणी निर्माण झाले, संप्रसूता म्हणजे नियमपूर्वक उत्पन्न होतात. नियमपूर्वक म्हणजे त्याचा सुद्धा एक नियम आहे. कुठेच काहीतरी कोणाच्याही पोटी कोणीतरी जन्म घेतला असं कधीच होतं नाही, त्याला सुद्धा नियम आहे असं या ठिकाणी या 5व्या मंत्रामध्ये सांगितलं आहे. आता हा जो दुसऱ्या मुंडकामधले जे 10 मंत्र आहेत त्यामधले 5 मंत्र आपण आलेलो आहोत. आता मला वाटतं उद्या शनिवार आहे ना, तर उद्या आपण पुढचा भाग यामध्ये पाहू की त्या परमात्म्याच्या ठिकाणी परमात्म्यापासून चराचर सृष्टीची उत्पत्ती कोणत्या क्रमाने झाली. आता याचा क्रमसुद्धा आहे. आता हा क्रम म्हणजे आपल्या रामनामावलीमध्ये क्रम आहे. निर्गुण रूप जय जय राम, सगुण रूप जय जय राम, मत्स्य रूप जय जय राम, कूर्म रूप, वराह रूप, हे जे आहे तो क्रम आहे, सृष्टीचा क्रम आहे. त्या क्रमाने ते निर्माण झाले. तेच आता उद्याच्या मंत्रामध्ये आपल्याला 5व्या मंत्रामध्ये पाहायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण थांबूया
जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम.